नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। वातावरण बदललं, आपली इम्युनिटी कमी असली की लगेचच व्हायरल इन्फेक्शन्स, सर्दी, शिंका येणं, घसा, डोकं दुखतं, ताप येतो आणि या सगळ्यांसाठीचे अतिशय रामबाण प्रभावी असे घरगुती उपाय, आयुर्वेदिक काढा, घरगुती कफ सिरप कसं बनवायचं याचा सविस्तर व्हिडिओ याआधीच आपण चॅनलवर पोस्ट केलेला आहे। लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। हे सर्व करूनही या सर्वातून बरं झाल्यानंतर सुद्धा अतिशय त्रासदायक ठरतो तो म्हणजे खोकला। काहींना ओला खोकला म्हणजे कफ पडतो, काहींना सुका खोकला किंवा दम्याच्या याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस मध्ये वगैरे असं कितीही जुना खोकला बऱ्याच जणांना राहत असतो, त्यामुळे झोप देखील शांत होत नाही। बरेच जण या खोकल्यामुळे हैराण असतात। तर अशाच या कुठल्याही प्रकारच्या खोकल्यासाठी रामबाण आयुर्वेदिक चाटण साहित्य त्यासाठी आपल्या किचन मध्ये सहज उपलब्ध असेल। 5 जे औषधं आहेत, वनौषधी आपल्या किचन मधल्याच, त्यांचा वापर करून एकदाच बनवून ठेवा। 3 दिवस आपण ते आरामात वापरू शकतो। तर हे चाटण बनवायचं कसं, कधी, किती प्रमाणामध्ये कसं घ्यायचं हे सर्वांच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी, मरीच ज्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, ब्लॅक पेपर आपण म्हणतो। तर साधारण 5 ते 6 काळी मिरी। कफ खूप जास्त असेल, पित्ताचा त्रास नसेल तर 7-8 देखील वापरू शकता। ही उष्ण म्हणजेच गरम गुणाची सांगितलेली आहे, तीक्ष्ण म्हणजेच भेदन कार्य सांगितलेलं आहे। कफाला पातळ करून शौचा वाटे बाहेर शरीरातून काढण्याचं काम या काळी मिरीमुळे होतं। त्याच्या कफामुळे आपली पचनशक्ती देखील बिघडलेली असते आणि त्यातूनच नवीन सतत जो कफ आहे तो आपल्या छातीमध्ये तयार होत असतो। तर त्यावर सुद्धा या मिरीचं जे काम आहे ते उत्कृष्ट सांगितलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच सैंधव, पिंक सॉल्ट ज्याला म्हटलं जातं। आरोग्यासाठी तर त्याचे अनेक फायदे आहेतच, परंतु याचं लेखन कर्म सांगितलेलं आहे, म्हणजे हा कफाला खरवडून काढतो। कफ जेव्हा बरेच दिवस आपल्या छातीमध्ये राहतो, खोकला सतत येत असतो, त्यावेळेला होतं काय की आपल्या फुफ्फुसामध्ये ब्रॉन्क्युल्स म्हणजे गॅसियस एक्सचेंज, ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या फुफ्फुसांना करणारे छोटे छोटे फुगे असतात। तर ते कॉन्स्ट्रिक्ट होतात म्हणजे संकुचित होतात। तर यांना मोकळं करण्याचं काम देखील या सैंधवमुळे महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच आलं कफासाठी किती उत्तमपणे काम करतं आपल्या सर्वांनाच माहित आहे। हे देखील उष्ण गरम गुणाचं आहे। एक एवढा आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून त्याचं साल काढून किसून घ्यायचा आहे, म्हणजे 3 ते 4 चमचे होईल एवढं। कोणाला सुका खोकला असेल म्हणजे खूप प्रयत्न करूनही कफ बाहेर पडत नाहीये किंवा पित्ताची प्रकृती आहे, तर अशांनी 2 चमचे सुंठ पावडर किंवा किसून सुंठ वापरली तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो। चौथं जो महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजेच विलायची, हिरवी विलायची जी असते आपल्या किचनमध्ये। तर ही 3 ते 4 आपल्याला साल वापरायचं नाही, फक्त आतले जे बी आहेत तेच वापरायचे आहेत। आपण इतर जे सर्व उष्ण गुणाचे जे पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे थोडीशी शरीरातली हीट वाढू शकते। तर त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून आणि आपलं पचन सुधारण्यासाठी म्हणून देखील ही जी विलायची आहे ही खूप चांगल्या प्रकारे काम करते। आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, याला बेस म्हणून जो काम करतो तो म्हणजेच 5 चमचे किसलेला गूळ। पण हा आपल्याला सेंद्रिय केमिकल विरहित वापरायचा आहे, पिवळा गूळ जो की ज्यामध्ये केमिकल्स असतात। तर हा वापरला तर त्यामुळे घशाचं जे इरिटेशन आहे ते या केमिकल्समुळे वाढू शकतं, त्यामुळे सेंद्रिय गूळ थोडासा काळसर असतो, तोच यासाठी वापरायचा आहे, किसून घ्यायचा आहे। आता हे पदार्थ आपल्याला कळाले। आता एक चाटण बनवायचं कसं, नॉनस्टिकची कढई आपल्याला वापरायची आहे, त्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे पाणी, त्यामध्ये किसलेला जो गूळ आहे तो टाका। फक्त 2 ते 3 मिनिट याचा जो थोडासा पाक आहे आपल्याला करून घ्यायचा आहे। फार जास्त वेळ शिजू देऊ नका, फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी। खूप जास्त केलं तर करपल्यासारखा त्या गुळाचा जो वास आहे तो येतो आणि त्यामुळे चाटण खाल्लं जात नाही। आणि 2 ते 3 मिनिटांनंतर त्याचा अशा पद्धतीने थोडासा पाक तयार झाला की त्यामध्ये आपली जी काळी मिरी आणि विलायचीचे बिया होत्या त्या थोड्याशा ठिचून त्याची पावडर करून घ्या। ती सैंधव, आलं जे किसलेलं आहे, तर हे सर्व मिक्स करून पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजू द्या। थंड झालं की एखाद्या शक्यतो काचेच्या किंवा
चिनी मातीची बरणी असते त्यामध्ये, किंवा नसेल तर स्टीलच्या ह्याच्यामध्ये, प्लास्टिकच्या ह्याच्यात काढू नका, त्याचा वास लागून ते चाटण जे आहे ते खराब होतं. तर थंड झालं की काढून ठेवा. एकदा बनवून ठेवलं तुम्ही 3 दिवस वापरू शकता. घ्यायचं कसं तर अर्धा ते जास्तीत जास्त, म्हणजे खूपच त्रास असेल तर 1 चमचा सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना. हे घेतल्यानंतर 1 तासभर आपल्याला फक्त आणि फक्त गरम पाणी प्यायचं आहे. थंड पाणी प्यायला तर खोकला जो आहे, त्रास जो आहे तो वाढू शकतो. किंवा SOS म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप जास्त खोकल्याची उबळ येते त्यावेळेला देखील तुम्ही पाव ते अर्धा चमचा हे चाटण घेऊ शकता. 10 ते 12 वर्षाच्या वरील मुलांसाठी हे वापरायचं आहे. त्या आतील मुलांसाठीचा सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेला आहे. सर्दी खोकल्यासाठीचे उपाय कोणते करायचे त्यासाठी. सलग 3 ते जास्तीत जास्त 7 दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे. खूपच जुना खोकला असेल तर त्यापेक्षा थोडे जास्त दिवस देखील तुम्ही घेऊ शकता. फक्त प्रेग्नन्सीमध्ये काळी मिरी आपण यामध्ये वापरलेली आहे, आलं आहे, त्यामुळे प्रेग्नन्सीत हे घेणं टाळावं. की ट्राय करून पहा, अनेकांना फायदा झालेला आहे. खूप ट्रीटमेंट घेऊन, कफ सिरप घेऊनही फरक पडलेला नव्हता. अशा पेशंटमध्ये सुद्धा हे जे चाटण आहे हे खूप प्रभावीपणे काम करते. रिझल्ट्स आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल